हॅलो एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मी तुमचा मित्र नचिकेत. आणि जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं की आमची चर्चेची चुरशी आणि वादांचं वादळ हे आमचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचलो. हे जे मार्केट पाहताय हे आहे न्यू महाबळेश्वरमधलं, जिथे आम्ही मॅप्रोमधून निघाल्यानंतर जादा काही स्पॉट न एक्सप्लोअर करता डायरेक्ट आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचलो. तिथं स्टे केला आम्ही. एक हॉटेल कामत आहे, त्यांचे त्या अकॉमोडेशनचं मेन मार्केटमध्येच राहणं पसंत केलं आणि त्यानंतर आम्ही थोडी रेस्ट केली आणि संध्याकाळी आर्थर पॉईंट बघण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. आणि ह्या पॉईंट एक्सप्लोअर करत असताना आमचं क्लिअर एकच होतं की आम्ही इथे 2 दिवस इथे असणार होतो. तिसऱ्या दिवशी आमचं नियमाने ठरलं होतं की आम्ही परत कोल्हापूरला जायचं. पण हा प्लॅन पुढे कसा एक्सटेंड झाला तो आपण पुढे पाहूच. आता आमचं ठरलं होतं की आर्थर पॉईंट आत्ताच्या स्टेजला बिकॉज सनसेट पॉईंट आहे आणि आम्हाला थोडंसं पॉईंट पण एक्सप्लोअर होईल या हिशोबाने आम्ही आत्ता निघालो होतो. लाईफमध्ये कॉलेजनंतर बऱ्याचशा गोष्टी बदलतात. आता आमच्या तिघांच्यात जर पाहिलं तर आम्ही तिघंही खूप दिवसानंतर एकत्र आलो होतो. प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या असतात, प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीमध्ये इन्व्हॉल्व असतो. मी आणि ऋषिकेश नॉर्मली आम्ही दोघं जातो राईडला. मंदार ऋषी दोघं एकत्र जातात, पण आम्ही तिघं एकत्र पहिल्यांदा आलो होतो अशा राईडला खूप दिवसानंतर. आणि दिस मोमेंट्स आर सो स्पेशल. त्यामुळे मी ह्या ब्लॉगमध्ये जास्त असं काही रेकॉर्डिंग किंवा इन्फॉर्मेशन कलेक्शन नाही केली. जो जेवढं कलेक्ट केलंय सो शॉर्टली ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही सगळ्यांनी गोष्ट ऑब्झर्व केली असेल, महाबळेश्वरमध्ये जितके प्लेसेस आहेत, जितके पॉईंट्स आहेत, इवन पाचगणीमधून निघाल्यानंतर मोस्ट ऑफ द प्लेसेसचं जे नाव आहे ते एका फॉरेनरच्या नावावरतीच पडलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीचं रिझनही वेगळं वेगळं आहे. आर्थर पॉईंट आम्ही तिन्ही सीझनमध्ये पाहिला होता महाबळेश्वरमधला, कारण मी याआधी महाबळेश्वरमध्ये 2-3 वेळा येऊन गेलो होतो. एकदा कॉलेजसोबत, कॉलेजच्या ट्रिपसोबत, परत एकदा ऑफिसच्या लोकांसोबत आणि दिस इज द फर्स्ट टाइम की मी फ्रेंडसोबत आलो होतो. पण ह्या तिन्हीमध्ये हा सीझन सगळ्यात बेस्ट वाटला मला. हे गवे मी इतक्या जवळून फर्स्ट टाइम पाहिले होते आणि दिस इज नॉर्मल फॉर द पीपल. ऋषी वॉज नॉट हॅपी बिकॉज ऋषीला असं वाटलं होतं की महाबळेश्वरचा एम्बियन्स हा काइंड ऑफ गोव्यासारखा असेल, बिकॉज तो गोवा फ्रेंडली पर्सन आहे आणि त्याच्या एक्सपेक्टेशन्स दुखवता आल्यामुळे तो जरासा नाराज होता. आम्ही ऋषीचं ऐकलं आणि फायनली डिसाईड केलं की आपण आता हे आजच्या दिवसासाठी इनफ करावं, आपण सरळ महाबळेश्वरला जावं, न्यू महाबळेश्वरमध्ये, आणि संध्याकाळी शांत असं फूड एन्जॉय करून थोडंसं आपलं बाजार एक्सप्लोअर करून आणि आम्ही हे सगळं क्लोज करून आम्ही
आम्ही महाबळेश्वरमधले हे 2 पॉइंट एक्सप्लोर केल्यानंतर ज्यावेळी मार्केटला जात होतो, त्यावेळेला आम्हाला एक हॉटेल सापडलं. आय थिंक मी ह्या हॉटेलला 2-3 वेळा व्हिजिट केलं होतं आणि मला हे खूप छान वाटलं. सो त्यांनी हॉटेलच्या मागेच स्ट्रॉबेरी प्लांटेशन केलं होतं. सो आम्ही जस्ट आलो होतो मागे आणि हे स्ट्रॉबेरी प्लांटेशनचे प्लांट्स आम्ही बघत थोडासा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर थोडंसं फूड ऑर्डर केलं, फूड एन्जॉय केलं आणि मग त्यानंतर आम्ही संध्याकाळी ठरवलं की आपण रूमवर जाऊ, फ्रेश होऊ अँड देन विल गो फॉर द मूव्स. आपण महाबळेश्वर मार्केट एक्सप्लोर करू म्हणून. मला नाही गोष्टी पडत नाही जे बिहेवियर आहे ना सगळं एका पॅरामीटर्समध्ये सगळ्यांना जज करत नाही पण की नाही ते काय होतं माहिती काय का लेवलला जाऊन की नाही ॲक्च्युली हा विषय चालला होता एका टॉपिकवरती आणि आमचं डिस्कशन ह्यूज लेवलला वाढत चाललं होतं. आणि मी आजपर्यंतची हिस्ट्री आहे की ज्यावेळेला आम्ही चौघं एकत्र असेल किंवा आम्ही तिघं एकत्र असेल, ऋषीचं आणि माझं कधीच पटलेलं नाही. पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता की ऋषीचं आणि माझं एक असं कॉम्बिनेशन आहे की तुझ्याशिवाय जमीन आणि तुझ्या विना जमीन. ही चेष्टामस्करी अशीच चालू होती. आम्ही एकमेकाचे पाय खेचत होतो, एकमेकाला टॉन्ट मारत होतो आणि शेवटी फायनली विषय कोणता चालू आहे? बोल, भारी बोलत होतो. प्रश्न हायपरचा नाही ऋषा. अरे बंद पडले. प्रत्येक गोष्टीला चालू रेकॉर्डिंग तुझे बिहेव करायला ते मला पटत नाही. स्क्रीन सेवर ऐसे दादा, नव्हता तुम्ही, तुझं असं काय म्हणणं नव्हता आहे? तुम्ही. माझं म्हणणं ह्याने जरा बंद पडावं आणि गप खावं प्यावं मजा करावी. या लाख मुलाच्या तुम्हाला कॉफी सल्ल्यानंतर कशी आम्ही थोड्या वेळासाठी एकदम बसलो, पण परत आमचे किडे काय नाही, सुरू काय झाले. कमी आहे? कमी जास्त आहे सगळं चांगलंच आहे. फक्त पिणाऱ्यांच्या माणूस केसला जाते ते गोडवा चांगला दिसते. परत हा विषय माणुसकीवर आलेला आहे. उरून पुरून माणुसकीवर विषय आलेला आहे. त्यामुळे करू दे, तिचा प्रश्न आहे, ते माझं नाही, तुझं बघ, ते तिचा प्रश्न आहे. शेवटी आम्ही बाहेर पडायचा निर्णयच घेतला. बस. Cash here to fold. There are 4 card holders. You can use one more compartment for card holders. So 5 cards and 1 cash compartment. दुकानाचं नाव तुम्ही स्वतः बनवता? हे सगळं बांबू पासून बनवता ना? काय किंमत आहे?